आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मार्च 2024 मध्ये मुख्यमंत्री असतानाच ईडीकडून अटक झाली होती. त्यानंतर केजरीवाल यांनी 5 महिने जेलमध्ये काढले. तर त्याआधी म्हणजेच फेब्रुवारी 2023 मध्ये आपचे नेते मनीष सिसोदिया यांनाही अटक झाली होती. त्यावेळी सिसोदिया हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांनी 17 महिने तिहार तुरुंगात काढले होते. दरम्यान या दोन्ही नेत्यांवर केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या ईडी आणि सीबीआय या दोन्ही तपास यंत्रणांनी आरोप केले होते. पण अखेर ज्या दारू घोटाळ्यात या दोघांनाही अटक झाली होती, त्यातून दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने शुक्रवारी 27 फेब्रुवारीला दोघांचीही निर्दोष मुक्तता केली आहे. खरं म्हणजे भाजपने अरविंद केजरीवाल यांच्यावरती दारू घोटाळ्यावरून त्यावेळी सर्वाधिक आरोप केले होते. तर या प्रकरणात केजरीवाल यांना अडकवण्यासाठी भाजपनेच हा प्लॅन केला होता असंही त्यावेळी बोललं जात होतं. पण आता केजरीवाल यांची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता झाली आहे आणि त्यामुळे भाजपवर आता आरोप होऊ लागलेत. तर अरविंद केजरीवाल यांना या प्रकरणात गोवण्याचा आणि आता त्यांना यातून निर्दोष मुक्त करण्याचा प्लॅन भाजपनेच केला होता अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. पण ही चर्चा नेमकी काय आहे? केजरीवाल यांना दारू घोटाळ्यात अडकवून भाजपचा काय फायदा झाला होता आणि आता त्यांची सुटका करून भाजपला नक्की काय फायदा होऊ शकतो, या सगळ्यावर सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. भाजपचा अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्यात अडकवण्यामागे काय फायदा होता हे सगळ्यात आधी समजून घेऊ. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी असतानाच अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च 2024 ला रात्री 9 वाजता ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर 1.5 महिने अरविंद केजरीवाल तुरुंगात राहिले. त्यांना जामीन मंजूर झाला होता. पण 26 जून 2024 मध्ये केजरीवाल तिहार तुरुंगात सरेंडर झाले आणि पुढचे 3 महिने तिहार तुरुंगातूनच केजरीवाल यांनी दिल्लीचं सरकार चालवलं. या दरम्यान भाजपकडून सतत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती, मात्र केजरीवाल यांनी राजीनामा दिला नाही. पुढे 13 सप्टेंबर 2024 ला सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आणि केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर आले आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र या सगळ्या घडामोडीचा परिणाम फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीवर झाला. भाजपने केजरीवाल यांच्यावर झालेल्या घोटाळ्याचा आरोप हा प्रचाराचा मुद्दा बनवला आणि अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून पुढे आलेले अरविंद केजरीवाल यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने त्यांना जेलमध्ये जावं लागलं आणि तिथूनच त्यांनी सरकार चालवलं. यामुळे दिल्लीमधील नागरिकांच्या मनात केजरीवाल यांची प्रतिमा डॅमेज झाली होती आणि त्याचा मोठा फटका केजरीवाल यांना बसला. विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला फक्त 22 जागा मिळाल्या, तर स्वतः केजरीवाल यांचा विधानसभेला पराभव झाला होता. तर 48 जागा जिंकत भाजपने दिल्ली विधानसभेवर 27 वर्षांनी सत्ता मिळवली होती. म्हणजेच केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे झालेल्या आरोपाचा भाजपला त्यावेळी फायदा झाला होता. मात्र आता त्याच केजरीवाल यांची कथित दारू घोटाळ्यातून निर्दोष सुटका झाली आहे. पण तरी सुद्धा भाजपला याचा फायदा होऊ शकतो. तो कसा, आता ते समजून घेऊ. पुढचे 4 वर्ष दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होणार नाहीयेत. त्याचबरोबर अरविंद केजरीवाल हे सुद्धा दिल्ली विधानसभेत सध्या आमदार नाहीयेत. त्यामुळे ते दिल्ली सरकारला थेट विरोध करू शकणार नाहीयेत. तसेच आम आदमी पक्षाची आता दिल्लीत पहिल्यासारखी ताकदही राहिली नाहीये. त्यामुळे केजरीवाल सध्या तरी दिल्लीत लक्ष देण्याऐवजी ज्या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत तिथं लक्ष देऊ शकतात. त्याचबरोबर आम आदमी पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. पण विरोधकांनी एकत्र येऊन भाजपला विरोध करण्यासाठी केलेल्या इंडिया आघाडीतूनही केजरीवाल बाहेर पडले आहेत आणि याचा मोठा फायदा भाजपला होऊ शकतो. कारण पंजाबमध्ये सध्या आम आदमी पक्षाचं सरकार आहे. तिथे पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत. पण तिथे आम आदमी पक्षाचा प्रमुख विरोधक आहे काँग्रेस. पण आता केजरीवाल निर्दोष मुक्त झाल्याने काँग्रेसला ही निवडणुकीत आम आदमी पक्षाला विरोध करण्यासाठी ठोस मुद्दा आता राहिलेला नाहीये. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका हा काँग्रेसला होणार आहे. त्यामुळे इथं भाजपला फायदा होऊ शकतो. पंजाब प्रमाणे गोव्यातही पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. इथं सध्या भाजपचं सरकार असलं आणि काँग्रेस 2 नंबरचा पक्ष असून विरोधात असला तरी गेल्या निवडणुकीत 3 नंबरवर राहिलेल्या आम आदमी पक्षाने काँग्रेसची मतं खेचली होती अशी चर्चा झाली होती आणि याचाच फायदा भाजपला झाला आणि सत्ता आली होती. हेच 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत होऊ शकतं असंही बोललं जातंय. कारण गोव्यात
काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष आहे, पण केजरीवाल यांची निर्दोष सुटका झाल्याने पक्ष ताकदीने निवडणूक लढवून अधिक जागा वाढवण्यासाठी प्रयत्न करणार हे नक्की. त्यामुळे आम आदमी पक्ष भाजप विरोधी मतं खेचून घेईल आणि यामुळे काँग्रेसला नुकसान होईल आणि भाजपचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामुळेच भाजपने अरविंद केजरीवाल यांची सुटका स्वतःचा फायदा साध्य करण्यासाठी केल्याची चर्चा होत आहे. तर अगदी असंच काहीचं चित्र गुजरात विधानसभा निवडणुकीतही दिसून आलं होतं. याचाच अर्थ आम आदमी पक्षामुळे भाजप विरोधी मतांचं विभाजन होऊन काँग्रेसला निवडणुकीत नुकसान झालं होतं, तर भाजपला याचा सर्वाधिक फायदा झाला होता. म्हणजेच ज्या दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष बहुमताने सत्तेवर होता, तिथं केजरीवाल यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करून भाजपने त्याचा फायदा घेतला आणि सत्ता मिळवली. तर दिल्ली बाहेर असणाऱ्या गोवा, पंजाब आणि गुजरात या 3 राज्यात आम आदमी पक्षाची ताकद असल्यामुळे आणि या तिन्ही राज्याच्या विधानसभा निवडणुका पुढच्या वर्षी होणार असल्याने या राज्यात भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसची मतं खाण्यासाठी आणि त्याचा फायदा स्वतःला करून घेण्यासाठी भाजपने अरविंद केजरीवाल यांची दारू घोटाळ्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केल्याचं बोललं जातंय. दरम्यान तुमचं या सगळ्यावर काय मत आहे? अरविंद केजरीवाल यांची सुटका करून खरंच भाजपला फायदा होऊ शकतो का? यावर तुम्हाला नक्की काय वाटतं हे कमेंट बॉक्समधून कमेंट करून सांगा. आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.